प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा केलेल्या शामियाना छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या समोरासमोर झटापट झाली. तो काळ असा होता की स्वराज्याचा विचार करणे धाडस होतं. अनेक राजे झुकले होते, पण एक राजा उभा होता ज्याच्या छातीत मातृभूमी दडदड होती. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विजापूरच्या आदिलशहाने स्वराज्य संपवण्यासाठी अफजल खानला पाठवले. अफजल खान बलाढ्य, अनुभवी, अनेक युद्ध जिंकलेला सरदार. तो येताना फक्त सैन्य घेऊन आला नाही, तो धोका, कपट आणि अहंकार घेऊन आला. महाराजावर दबाव टाकण्यासाठी त्याने मंदिराचा अपमान करून लोकांमध्ये दहशत निर्माण केली आणि गर्जना केली, शिवाजीला माझ्या समोर हजर करा. अशा वेळी अनेकांनी महाराजांना सावध राहण्याचा सल्ला दिला, पण महाराज म्हणाले माझा जीव महत्वाचा नाही, स्वराज्याचं अस्तित्व महत्वाचं आहे. ही भूमिका होती एका खऱ्या राजाची. अफजल खानाने भेटीचा प्रस्ताव पाठवला. बाहेरून तहाची भाषा, आतून मात्र कपटाचा डाव. महाराजांना सगळं कळत होतं, पण तरीही त्यांनी भेट मान्य केली. का? कारण शिवाजी महाराज तलवारीपेक्षा बुद्धी आणि सावधपणा वापरणारे योद्धे होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी ती ऐतिहासिक भेट ठरली. एका बाजूला अफजल खानाचा गर्व, त्याचा अवाढ्य आकार, त्याचा अहंकार, आणि दुसऱ्या बाजूला महाराजांचं शांत डोकं, सावध पावलं आणि छातीत दडदडणारं स्वराज्य स्वप्न. तो क्षण इतिहासात अजरामर झाला. तो क्षण असा होता की संपूर्ण इतिहासाने श्वास रोखून धरला होता. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिलं. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बंगलेमध्ये दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. तेव्हा शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखाचा मारा केला. खान कोसळला. तलवारीचा आवाज ऐकून बडा सय्यद शामियानात घुसला. तो शिवरायांवर वार करणार एवढ्यात जिवाजी महाला धावून आला. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका गावात बडा सय्यदला ठार केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी मन पुढे रूढ झाली. त्या क्षणी महाराजांनी केवळ स्वतःचं रक्षण केलं नाही, तर स्वराज्याचं रक्षण केलं. या संघर्षामधून बलापेक्षा बुद्धी श्रेष्ठ ठरली आणि अहंकारापेक्षा धैर्य आणि प्रसंग मोठा ठरला. आपल्याला या प्रसंगामधून एक धडा मिळतो की जेव्हा संकट मोठं असेल तेव्हा धैर्य आणि असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्यासाठी धडधडणारं जिवंत हृदय होतं.